परभणीमध्ये हा सगळा प्रकार घडतोय। परभणीमध्ये जुन्या जिल्हा परिषदेसमोर दगडफेक करण्यात आली। जमावानं दुकानं गाड्यांवर दगडफेक केली आहे। पोलिसांच्या दिशेने दगडफेक करताना पाहायला मिळालेत। परभणी बंद दरम्यान जमाव हिंसक झालाय, आक्रमक झालाय। संविधानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली होती। परभणीसह नांदेड बंदची हाक देखील देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र परभणीमध्ये जमाव हिंसक झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी प्रतिकार करताना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात। मात्र जमावाची संख्या अधिक आहे, त्या तुलनेत पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात। पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत। मात्र जमावाकडून जाळपोळ दगडफेकीच्या घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। परभणी बंद दरम्यान जमाव आक्रमक झालाय। संविधानाची प्रत कोणीतरी खेचली होती अज्ञात व्यक्तीनं आणि त्यानंतर त्याचा रोष व्यक्त करण्यात आला होता। कालही नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। तिथं रेल रोको करण्यात आला। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नंदीग्राम एक्सप्रेसला वाट मोकळी करून देण्यात आली। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात। माधव पुन्हा एकदा येतोय, का अपडेट? पोलिसांनी अक्षरशः माघार घ्यावं लागलं अशी परिस्थिती सुरुवातीला निर्माण झालेली होती। कारण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये अचानक तो जमाव जमला। त्यानंतर पाईपलाईन पेटवण्यात आल्या आणि पाईपलाईन पेटवल्यानंतर तिथं मोठ्या आग निर्माण झाली आणि त्याच वेळेस दगडफेक सुरू झाली। काही पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेस दगडफेक सुरू झाल्यानंतर पोलिसांची संख्या ही कमी आणि जमावाची आणि संतप्त जमावाची संख्या जास्त असल्यामुळे, तरुणांची संख्या जास्त असल्यामुळं पोलीस तिथून मागे हटले आणि त्यामुळे ती आक्रमकता जमावाची होती ती अधिक वाढलेली आहे आणि परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर जाईल अशा पद्धतीनं झाली। त्यानंतर मोठी संख्या ही जमावाच्या समोर त्यांनी दगडफेक पोलिसांवर सुरू केली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये पोलिसांच्या समोर पर्याय नव्हता म्हणून पोलीस मागे गेले आणि त्या परिसरामध्ये जाळपोळ दगडफेक मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आता ही शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे। वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पडसाद उमटायला सुरू झालेत। रेल्वे स्टेशन परिसरातला हा बदलानंतर पुढे शिवाजी चौकापर्यंत अशाच पद्धतीने तो जमाव वेगवेगळ्या ठिकाणी जमलेले असल्याची माहिती आपल्याला मिळते। पण सगळीकडे एकच सांगितलं जातंय की परभणी शहरामध्ये दुसरीकडे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही, तिथं जमाव जमलाय। त्याच परिसरामध्ये पोलीस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करायला त्याला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याशिवाय पोलिसांच्या समोर दुसरा पर्याय नव्हता। कारण एकाच वेळेस एवढ्या मोठ्या संख्येनं आणि पोलिसांची संख्या कमी असल्यामुळं आणि पोलिसांच्या समोर सोबत जी साधनं होती ती साधनं अत्यल्प होती। विशेषतः अशा वेळेस पोलिसांनी सुरुवातीपासूनच वेगवेगळी कुमक मागवली पाहिजे होती। त्यासोबतच कुमक असल्यासोबतच अश्रुधुराच्या नळकांड्यासोबतच पाण्याचे फुवारा मारण्यासाठीच्या अग्निशमन दलाची वाहन असणं अपेक्षित होतं, पण ते नाही। जर वाहन असतं तर या आग असेल किंवा त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जवळ लोक आहेत त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारून त्यांना नियंत्रण करण्यासाठीचा प्रयत्न असू शकला असता। पण इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतील अशी अपेक्षा पोलिसांनी नव्हती किंवा तसा अंदाजी पोलिसांना नव्हता असं काही पोलीस अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलेलं होतं। आता जी माहिती घेतली काही पोलिसांनी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे आमच्याकडे आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतील आणि तो संताप दिसेल। कारण बंदची हाक दिल्यानंतर सगळी दुकानं सकाळपासून बंद होती। काही ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आणि काही दुकानं सुरू होती आणि दुकानं बंद करावी काही जमाव तिथे त्या रस्त्यावर जात होता आणि त्या जमावाची आक्रमकता अचानक वाढली। आता सापडले ते दगड फेकायला लागले आणि पाईप जे रस्त्यावर होते त्या पाईपला पेटवले आणि त्यामुळे तिथं आग सुद्धा सुरू झाली। त्याला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर ते संतापलेला जमाव ही पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली आणि पोलिसांची संख्या कमी असल्यामुळं त्यांना थांबवण्याचं पोलीस सुद्धा मागे बाजूला गेले आणि पोलीस मागे गेल्याचं लक्षात आल्यानंतर मग अधिकपणे तीव्रतेनं तो जमाव होता त्या वाढत गेला आणि तो जमाव पुढे गेला आणि मग मिळेल त्या दुकानावर दगडफेक करणं पोलिसांवर दगडफेक करणं सुरू झाला आणि अशा स्थितीमध्ये आता पर्याय काय तर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याशिवाय पर्याय नव्हता आणि तो केलाय। आता या घटनेला आपण महाराष्ट्राला सांगूया की परभणीमध्ये पूर्णतः शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून होत आहे। काही वेळातच आणखी पोलिसांची मोठी कुमक परभणी शहरामध्ये मागवण्यात येणार आहे। कारण बंदची हाक असल्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये पोलिसांची कुमक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला होता। पण आता एका ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरात त्याचबरोबर शहरातल्या इतर विभागामध्ये किंवा बाजूला त्याची पडसाद उमटू नये किंवा तो जमाव दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्याला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। तातडीनं ही पोलीस यंत्रणा तिथं सज्ज राहणार आहे आपल्याला माहिती मिळते आहे। अगदी माधव, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात सध्या परिस्थिती तणावाची आहे आणि परभणीमध्ये बंद दरम्यान जमाव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय।
संविधानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ बंद करण्यात आला. परभणी बंद दरम्यान जमाव मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. जमावानं दुकानं, गाड्या, पोलिसांच्या दिशेनं दगडफेक केल्याचं पाहायला मिळतंय. आगी लावल्या आहेत. परभणीमध्ये जुन्या जिल्हा परिषदेसमोर ही दगडफेक झाली आहे. त्यानंतर आग लावण्यात आली, दुकानं फोडण्यात आली आहेत, गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली आहे. आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. जमाव कशा पद्धतीत हिंसक झाला आणि त्यानंतर कशा पद्धतीत पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आंदोलक पोलीस आमने सामने देखील आले, त्यामुळे तणावाचं वातावरण सध्या परभणीत निर्माण झालं. परभणीतली परिस्थिती चिघळत चालली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा खरं तर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र एक जमाव हा हिंसक झाला आणि त्या जमावानं दुकानं, गाड्यांवर दगडफेक केली आहे.